नमस्कार सर्वांना. मुंबईकर बेस्ट या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मुंबईकर बेस्ट या चॅनलवर फक्त मराठी कथा आणि इतर काही माहिती मी टाकत असते. चला तर मग आजच्या कथेचं नाव आहे गणपतीचा. गोष्ट छोटी असती पण खूप डोंगरा एवढी सुद्धा होती. चला तर मग सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. जोरात आवाज आला आणि सुमेधा बाहेर गॅलरीत येईपर्यंत मिरवणूक गेली होती. ती नाराज होऊन आत जायला निघाली. कंटाळून तिने आईला फोन लावला. आईनेही फोन उचलला नाही. ती सैरभैर झाली होती. वैतागून तिने टीव्ही लावला. टीव्हीवर ठिकठिकाणी उत्साहात चाललेला गणेश उत्सव दाखवला जात होता. तिच्या घरात कणभरही उत्साह नव्हता. तिचे सासरे पेपर वाचत बसले होते. सासूबाई आत पूजा करत होत्या. तिचा नवरा राघव आत घोरत पडला होता आणि ती नवीनच लग्न होऊन आलेली नवरी सैरभैर झाली होती. तिला रडायला येत होतं. तिच्या माहेरी प्रत्येक सण जल्लोषात साजरा व्हायचा. गणपती म्हणजे विचारायचंच नाही. महिनाभर आधी काढलेल्या वर्गणी, मग ती सजावट आणि काय काय. दर 2 मिनिटावर असलेले सार्वजनिक गणपती, तिथे वाजत असलेली गाणी, गणपती आणण्याचा उत्साह, सोसायटीत दर एका घराआड असलेला गणपती, चाललेल्या आरत्या, टाळ मृदुंगाचा आवाज, तो धूप दीपांचा वास, तिला ते सगळे हवे होते. ती टीव्ही बंद करून बेडरूममध्ये गेली. तिला खूप रडू यायला लागले. ती हमसून रडायला लागली. तिच्या रडण्याने राघव जागा झाला. काय ग, काय झाले रडायला? कोणी काही बोलले का? तिने डोळे पुसत नकारार्थी मान हलवली. मग लगेच त्यांना विचारलं. मग मला बाप्पाची आठवण आली. लगेच तो म्हणते, तुला पप्पाची म्हणजे काय? पप्पाची म्हणायची आहे का? त्याने तिला असं विचारलं. ती बाप्पाची म्हटली पण त्याला असं वाटलं पप्पाची. त्याने जोक करायचा प्रयत्न केला. तुला हसायला येते का? प्रकरण गंभीर आहे हे राघवने ओळखले. नाही, हसायला येत नाही, पण काय झाले हे सांगितले तर मला कळेल ना, असं त्यांनी तिला बोललं. आमच्या इथे गणपती किती जोरात असतात. नुसता आवाज आणि उत्साह असतो. प्रसादाची गडबड, लोकांची ये-जा, आणि इथे काहीच नाही. असं काही तसे नाही. मी ते खूप खूप मिस करते, असं तिनं त्याला सांगितलं. अगं पण आपण नंतर जाणार आहोतच ना आत्याकडे गणपतीला, त्याने चक्रावून तिला विचारले. हो, पण ते नंतर. मला आमच्या बाप्पाची आठवण येते आहे, असं तिनं त्याला म्हटलं. जाऊ आपण उद्या, असे म्हणत त्याने तिची समजूत काढली. तिनेही पटल्यासारखे दाखवले. पण बाप्पाशिवाय घर जे आहे ही संकल्पना तिला रुचतच नव्हती. ती पडली. नवी नवरी विषय तरी कसा काढणार? या गणपतीत कसे तरी तिने परक्यासारखे सगळीकडच्या गणपतीचे दर्शन घेतले. कुठेतरी आत सगळे हरवल्यासारखे वाटत होते. ना आरतीचा थाट, ना प्रसादाची लगबग, ना शेजाराकडे असणारी दर्शनाची ओढ. आणि बाप्पा गेल्यावर न राहून तिने सासूबाईकडे विषय काढलाच. आपल्याकडे गणपती नाही का बसवत, असं तिनं प्रेमाने आपल्या सासूबाईला विचारलं. नाही ग, नाही अगं, खूप म्हणजे खूप वर्षापूर्वी गणपती यांच्याकडची अख्खी करती म्हणजे पूर्ण म्हणजे जी पिढी आहे ती आजारात नष्ट झाली. जे करती पिढी आहे का ती आजारातच नष्ट झाली. एक माहेरी गेलेली बाळातीन तेवढी वाचली. तेव्हापासून म्हणे गणपती बसवत नाही यांच्याकडे, असं सासूबाईंना सुनाला उत्तर दिलं. तुम्ही मानता का हे सगळं? तसे नाही ग, पण ज्यांनी परत प्रयत्न केला त्यांच्यासोबत काहीतरी वाईटच घडले, असे सासूबाईंना परत सुनबाईला सांगितलं. लगेच सुनबाईनं उत्तर दिलं. म्हणजे यांच्या आजोबांनी गणपती बसवायचे ठरवलं, पण त्यांच्यावर किटाळ आले. नोकरी सोडून व्यवसाय करावा लागला. नंतर आम्ही ठरवले, पण माझे राघव नंतर झालेले बाळच गेले. त्यानंतर परत कधीच बाळ होऊ शकले नाही मला. विषयच सोडला आम्ही तो. आणि आम्हालाच असे नाही, आपल्या घराण्याच्या अनेकांना असा अनुभव आला आहे, अशी सासूबाई शांतपणाने सुनबाईला सांगत होती. आई, पण नको गं बाई,
मोहात पाडू या सगळ्यांच्या मला खूप त्रास होतो. देव्हारातल्या देवांना नमस्कार केला की पोहोचतो त्यांच्यापर्यंत, असं सासूबाई सुस्कारा सोडल्या आणि उठल्या. वर्ष पटापट उलटले. घरातल्या लोकांना सुमेधा थोडे थोडे ओळखायला लागली होती. गणपतीचे वेध लागले आणि सुमेधाने राघवकडे विषय काढला. राघव, मी यावर्षी गणपतीची मूर्ती आणायला विचार करत आहे. तू बरी आहेस ना, असं त्यांनी तिला विचारलं. आपल्याकडे गणपती बसवत नाहीत, माहीत आहे ना तुला, असं तो तिला म्हणाला. अरे, मी फक्त एक धातूची मूर्ती आणणार आहे, त्यात काय एवढे, असं तिनं त्याला म्हटलं. आई बाबांना आवडणार नाही, असं तो तिला म्हटला. एवढेच बोलून राघव बाहेर निघून गेला. घरी सगळ्यांची तोंडे फुगली होती. तिनं गणपती बाप्पाचा विषय काढल्यावर सगळ्यांची तोंडं फुगली आणि उतरली होती. सुमेधाने जाणून बुजून दुर्लक्षच केलं. चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची पूजा केली, मोदकाचा नैवेद्य दाखवला. राघवच्या बाबांना ते अजिबातच आवडले नव्हते. हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं. काही वाईट होऊ नये म्हणून सासूबाई हातात जपमाळ घेऊन बसल्या होत्या. कोणी आरतीमध्ये सुद्धा रस दाखवला नाही. उगाच 1 ते 2 आरत्या करून कशीबशी आरती संपवली. सुमेधाला फार वाईट वाटत होते, पण तरीही 5 दिवस तिने हे सगळे एकटीनेच केले. रोज नवा नैवेद्य आणि नवी आरास केली. गणपती गेल्यावर घरातल्यांचे चेहरे पूर्ववत झाले. काही महिन्यानंतर सासूबाई स्वतःच बोलल्या, बरं झालं बाई, काही अशुभ झाले नाही. नुसती धाकधूक मनात, असं सासूबाई सुनबाईला म्हणाल्या. आई, कसे काही वाईट होईल, तो सुखकर्ता आहे आणि दुःखहर्ता सुद्धा आहे. तो कसा आपल्या वाईटावर असणार आहे. उलट तो तर आपल्या आगमनाचे सगळे, जो कोणी त्याचे आगमन करतो, आगमनाने सगळे प्रसन्न करतो. मला सांगा, आधी जे झाले ते फक्त याच घरासोबत झाले का? आधीच्या काळी रोगाच्या साथीत अख्खीच्या अख्खी कुटुंबे संपून जायची. आणि मला सांगा, आजोबांनी नोकरी सोडली नसती तर हा भल्ला मोठा व्यवसाय उभा राहिला असता का? तुमच्या बाबतीत म्हणाल तर झाले ते वाईटच झाले, पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला असेही झाले झाले असेल, असू शकते ना. सासूबाई काही ना काही न बोलताच त्या निघून गेल्या. परत गणपतीचे वेध लागले. या वेळेस सुमेधाने छोटे मखर वगैरे करायला सुरुवात केली. सुरुवातीला तरी कोणी काही बोलले नाही, पण 8च दिवस आधी एक मोठी ऑर्डर कॅन्सल झाली. मोठे नुकसान होणार होते. राघव खूप चिडला होता. कधी नव्हे ते सासरे बोलत होते. मोठ्यांचे बोलणे ऐकायचेच नाही, असं मोठ्याने तो म्हणाला. मोठ्याचे बोलणे ऐकायचेच नाही ना. नवीन पिढी, आम्ही काय जुनी खोडे, आम्हाला काहीच अक्कलच नाही, सांगत होते सगळे. नका बसवू गणपती, पण नाही, आपलेच खरे करायचे. घ्या, भोगा कर्माची फळे. रस्त्यावर आलो नाही न म्हणजे मिळवले. सुमेधाच्या डोळ्यांना धार लागली होती. ती मनातल्या मनात देवाला विनवत होती. आत्तापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितले नाही. यावेळेस माझ्यासाठी नाही, पण तुझ्यासाठी तरी या संकटातून मला सोडव. तुला कोणी बोलवले नाही रे, तुला कोणी बोललेले नाही मला चालणार. शेवटी सासूबाईंना तिची दया आली. त्या तिला तिच्या खोलीत घेऊन गेल्या. सुमेधा आपल्या बाप्पाजवळ बसली आणि तिने अर्थव शिष्याला सुरुवात केली. राघव आत आला. तिच्याकडे न बघता झोपी गेला. जागचे न हालता तिची आवर्तने चालूच होती. जोडीला अश्रूंचा अभिषेक आणि दुसऱ्या दिवशी सगळे ऑफिसला जायच्या तयारीत होते. ही मात्र तशीच देवाजवळ बसली होती. राघवचा फोन वाजला. आई, बाबा. काय रे, आता काय झाले? बाबा, आपल्याला एका नवीन कंपनीची ऑर्डर मिळते आहे आणि ती आपल्याला या 8 दिवसातच द्यायची आहे. बरीचशी कॅन्सल झालेल्या ऑर्डर सारखीच आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी बदलायला लागतीलच, पण ते मी करू शकतो. आणि अजून एक गोष्ट, एवढ्या कमी अवधीत देत असल्यामुळे ते जास्त भाव द्यायलाही तयार आहेत, असं त्यांनी फोन करून सांगितलं. लगेच इकडनं उत्तर मिळालं त्याला. सांगतोस काय? देवापुढे साखर ठेवते. त्या सुमेधाच्या प्रार्थनाला यश आलं रे, यश आलं हो बाबा, असं त्यांनी म्हटलं. सुमेधा, ऐकलेस का? आपल्याला ऑर्डर मिळाली, राघव तिला हलवत म्हणाला. सुमेधाने आवर्तनात संपवले आणि गणेशाला नमस्कार केला. आता पटले बा, माझा बाप्पा हा विघ्नहर्ताच आहे, असं म्हणाले.
हो, अगदी खात्री पटली. बाबा देवाला नमस्कार करत म्हणाले. काही वर्षांनी काय झाले? काही वर्षांनी सुमेधाचे घर पाहुण्यांनी गजबजले. पूर्ण पाहुण्यांनी गजबजले होते आणि सासरे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते आणि सासूबाई प्रसादाची तयारी करत होत्या आणि राघव आणि छोटा वरद कद नेसून गुरुजींच्या सांगण्यानुसार पूजा करत होते आणि प्रत्येकाला हवे नको बघणारी सुमेधा मध्येच मखरात बसलेल्या बापाकडे बघून त्यांचे आभार मानत होती आणि तो सगळ्यांना आपल्या नेहमीच्याच तृप्त भावाने आशीर्वाद देत होता. तर गणपती बाप्पाच्या लगबगीमध्ये आणि गणपतीच्या सीझनमध्ये ही छोटूशी तुमच्यासोबत मराठी कथा मी शेअर केलेली आहे. तुमच्यासोबत सुद्धा असं कधी काही घडलं का? ज्यांच्याकडे बाप्पा येत नाहीत, बसवत नाही, काही ना काहीतरी पूर्वीच्या काळामध्ये घडलेलं असतं म्हणून ती परंपरा पडलेली आहे की आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा पूर्वी बसवत नाही, आम्ही पण बसवत नाही. हे सत्य आहे का? गणपती बाबा विघ्नहर्ता आहे?